नमस्कार शेतकरी बंधूंनो, आत्ता आपण आकाश पवार राहणार खरसोळी तालुका पंढरपूर यांच्या या केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. या केळीच्या प्लॉटला आकाश पवारनी जर का बघितलं तर बायोफिटचे सर्व प्रोडक्ट याला खालून पाण्यातून ड्रीपमधून देण्याचे असतील किंवा फवारणीचे असतील, हे सर्व प्रोडक्ट त्यांनी वापर केले आहेत. आणि ह्यांनी कशा पद्धतीने वापर केला आहे आणि याचा फायदा त्यांना या केळीच्या बागेवरती काय झाला आहे आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकू. त्यात नमस्कार आकाश सर. नमस्कार. हा जो काय केळीचा प्लॉट आहे, हा केळीचा प्लॉट किती एकराचा आहे? 3.5 एकर. 3.5 एकराचा हा प्लॉट आहे. आणि साधारणतः जर का बघितलं तर वेन ही तुमची जवळजवळ 100% वेन झालेली आहे. आणि ह्या झालेली आहे, वन टाईम वेन झालेली आहे. आणि माल सर्व एकदम एक समान माल आहे, म्हणजे व्हेरिएशन कुठं नाही आहे. आता मला एक सांगा का सर, याला तुम्ही रासायनिक फवारण्या किंवा रासायनिक खतांचा जो काही डोस आहे तो साधारणतः किती केला? फक्त ते 2 डोस आहेत माझे रासायनिकचे खालून आणि वरून जास्तीत जास्त 10 ते 11 स्प्रे रासायनिकचे झाले असेल. नंतर आपण पूर्ण स्टीम रिच, हां रॅपअप, बायो नॅनो, अँटीव्हायरल, म्हणजे आपल्या जवळ बायोचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावर आणले. NPK, झेडन त्याच्यावरती साधारणतः वेन व्हायच्या अगोदर तुमची स्टीमरीची आणि वेन झाल्यानंतर स्टीमरीची फवारणी किती झाली? वेन होण्या अगोदर आपली पोंगा भरणीपासून स्टीम रिचचे 3 झाले टोटल. अच्छा. म्हणजे मी पोंगा भरणीपासून स्टीम रिच वापरलं. जी केळीची पोंगा भरणी करते त्यासाठी सुद्धा आपण स्टीम रिच वापरलं. आणि नंतर पोंगा भरणी झाल्यानंतर ज्यावेळेस आपला बंच बाहेर पडला, बंचला मी दुसरा स्प्रे पण स्टीम रिचाच दिला. अच्छा. आणि चौथा स्प्रे पण स्टीम रिचाच दिला. आणि चमक वाढवण्यासाठी पण स्टीम रिच दिला. आज 3 दिवस स्प्रे. म्हणजे घडावरती किती स्प्रे झाले? तर साधारण 3 स्प्रे झाले. 3 स्प्रे झाले. अच्छा. आणि आता खालून जे काही डोसेस असेल, आपले NPK असेल, शेत असेल, झेडन असेल, व्यायाम असेल, तर ह्याचे डोसेस किती झाले साधारण? माझ्या एन व्हायच्या अगोदर खालून मी फक्त NPK चालू ठेवलं. अच्छा. आणि एन पूर्ण झाल्यानंतर मी एन बंद केलं आणि फक्त पीके द्यायला चालू केलं. पीके द्यायला कारण पावसाळ्या दिवसात नत्र प्रमाण कमी आहे पाहिजे, म्हणून पीके फक्त. आणि त्याच्यासोबत झेडन किंवा व्यायाम झेडन व्यायाम दिले. म्हणजे एकूण साधारणतः काय करतो तो पीके एकदा देत आणि झेडन एकदा देत. अच्छा. असं माझा आठवड्यातून 2 वेळा शेड्यूल व्हायचं. अच्छा. साधारणतः तुम्हाला काय वाटतं की आता जर का बघितलं तर आपले हे घर जर बघितलं तर किती घड आहेत, किती फणे आहेत ह्याच्यामध्ये? मजा बरं जरा. सरासरी आता 9 फणे असेल. 10 फणे झाला. 10. म्हणजे कसं केलं आपण सर, त्याचा वेन होताना जवळजवळ ह्याला 12 फणे निघले. अच्छा. म्हणजे 11-12 निघले असेल अंदाज. विरळणी केली आहे तुम्ही? विरळणी केली. अच्छा. आपल्या 4, 5, 6, 7, 8, 9, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फणी. म्हणजे सरासरी जर बघितलं प्रत्येक घड सेम दिसतोय, सेम म्हणजे सगळे गोड. तर आपला 9-10 फण्याच्या खाली गड नाही. खूप छान पद्धतीने डेव्हलप झालेली बाग आहे. आता ह्याचा फायदा तुम्हाला साधारणतः कशा स्वरूपात होईल? मी जर का बघितलं तर एक घड किती किलोपर्यंत जाईल? 30 किलो पण जाईल, 25. 30. सरासरी एक 30 किलोचं धरून चालेल. म्हणजे काही 40 पण जाईल, काही 25 पण जाईल, पण सरासरी तुम्ही 30 किलो प्रमाणे जाईल. किती बुडे एकूण? 4,000 बुडा. 4,000 बुडे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं एकूण टनेजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बेनिफिट होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जैविक वापरल्यामुळं आपण जैविक वापरले. आणि तुमचं रासायनिक काल तुमचा जो व्यापारी येऊन गेलेला आहे त्याने ऑलरेडी किती रुपयाला मागितले? 21 रुपयाला जागेवर कॅश अँड कॅरी आत्ता मागितलेली. म्हणजे अजून आपल्याला 1 महिन्याचा कालावधी आहे, अजून फुगवून आहे. 21 दिवस थांबावं लागतं केळीच्या मार्केटसाठी. पण आपल्या मालाची क्वालिटी आणि शायनिंग बघून व्यापारी कॅश अँड कॅरी देतो मला. आणि 21 रुपयाने. तरी पण मी साईज कमी असल्यामुळे 1 आठवडा थांबतो आणि आठवड्यानंतर देतो. ओके. ह्याचा तुम्हाला खरंच फायदा झालेला आहे असं वाटतं? 100%. आणि यावरती तुम्ही समाधानी आहात? रासायनिकचा खर्च बघता जैविक शेती करणं काळा. किती साधारण तुमचा खर्च किती गेला असेल ह्या बागेला? साधारण आपला एकरी गेला असेल 60,000 गेला असेल. 60 एकरी बांधणी सगळं म्हणजे टोटलच खर्च आला त्याचा. ओके. म्हणजे खर्चात तुमचं कमी आहे आणि उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने, उत्पन्न चांगलं, जमीन चांगली अजून नसली नाही. अच्छा. खूप धन्यवाद आकाश सर. थँक्यू.